आणि सर जेवढं आपण बघतो की अनेक लोक व्यवसाय सुरू करतात, जसं तुम्ही सांगितलं की आनंदाने ते व्यवसाय सुरू करतात आवड म्हणून, नंतर ते खूप जास्त कष्ट करतात, 8-18 तास काम करताय आणि त्याच्यानंतर त्यांची एका लेवलला जाऊन ग्रोथ जी आहे ती स्टॉप होते. त्यानंतर ते ग्रोथ करू शकत नाही आणि त्यात बऱ्याच अडचणी टीम बिल्डिंगच्या येतात किंवा त्यांना असं वाटतं की जे काम ते करतायत ते जर एखाद्या दुसऱ्यावर सोपवून दिलं तर त्याच्यामध्ये तो चुकीचं करू शकतो किंवा त्याला जमणार नाही आणि या गोष्टींमुळे ती ग्रोथ कुठे ना कुठे थांबते. तर यासाठी काय सांगाल? कसं असते, धंद्यात दोन गोष्टीमुळे नुकसान होते. एक तर अजिबात कुणावर विश्वास न ठेवल्यामुळे किंवा चुकीच्या माणसावर विश्वास ठेवल्यामुळे. हे लीडरचं स्किल आहे. तुम्ही ऍज अ लीडर म्हणून तुम्ही स्वतःवर काम करायला पाहिजे, स्वतःला अपडेट आणि अपग्रेड ठेवायला पाहिजे. स्वतः अनेक गोष्टी शिकणं महत्वाचे आहेत आणि मी हेच तुम्हाला कारण सांगितलं की शिकायला वेळ न काढणं. खूप साऱ्या गोष्टी, एक व्यवसाय असेल तर त्याला सेल्स आहे, मार्केटिंग आहे, HR आहे, अकाउंटिंग आहे, म्हणजे फायनान्स धंद्याचा मोलाचा पार्ट आहे. मग ऍज अ उद्योजक म्हणून तुम्ही कुठल्या तरी एका गोष्टीत बेस्ट असू शकता, परंतु सगळीच कामं स्वतःच करायचं ह्या मेंटॅलिटीमुळे ते प्रोसेस मध्ये एवढे अडकून राहतात की त्यांना ग्रोथ साठी त्यांना श्वास घ्यायला सुद्धा वेळ नसते. अशी अनेकांची परिस्थिती आहे.